नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही व्हिडिओ मिस होत नाही. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता. भारतीय संघाकडून खेळणारी केरळ राज्यातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मिन्नू मनी ही भारतीय संघाकडून खेळणारी केरळ राज्यातील पहिली महिला क्रिकेटर ठरलेली आहे. या आधी जे WPL पार पडलं होतं त्यामध्ये त्यांना दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा मिथेनवर चालणारे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता मिथेनवर चालणारे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. चीनने आता अमेरिका, युरोप, भारताला मागे टाकत पहिले मिथेनवर चालणारे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केलेलं आहे. आणि या रॉकेटचं नाव काय आहे? तर जुक 2 असे या रॉकेटचं नाव आहे. याआधी डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा या रॉकेटला प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्यावेळेस तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. पण नुकतेच आता चीनमधील ज्युकॉन सॅटेलाइट लॉन्च सेंटर मधून हे रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. या रॉकेटची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर चीनमधील खाजगी कंपनी लँड स्पेस या कंपनीने या रॉकेटची निर्मिती केलेली आहे. आणि या रॉकेटचा उपयोग करून सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये चाचणी पेलोड यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेला आहे. आता हे जे मिथेनवर चालणारे रॉकेट असतात त्याला मिथॉलॉक्स देखील म्हणतात. आणि यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये इंधन म्हणून मिथेनचा उपयोग केला जातो, तर ऑक्सिडायझर म्हणून ऑक्सिजनचा उपयोग केला जातो. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, यावर्षीच मार्च महिन्यामध्ये पहिल्या 3D प्रिंटेड रॉकेटला प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. पण आपल्याला या रॉकेटचं यामध्ये नाव लक्षात ठेवायचं आहे. त्या रॉकेटचं नाव काय आहे? तर टेरेन 1 असं त्या रॉकेटचं नाव आहे. व हे रॉकेट कॅलिफोर्नियामधील रिलेटिव्हिटी या कंपनीने लॉन्च केलं होतं. व याचं जे लॉन्चिंग करण्यात आलं होतं त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर गुड लक हॅव फन असं याच्या लॉन्चिंगला नाव देण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 11 जुलै रोजी पार पडलेल्या GST परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगच्या संपूर्ण दर्शनी मूल्यावर किती टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर 11 जुलै रोजी पार पडलेल्या GST परिषदेमध्ये ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगच्या संपूर्ण दर्शनी मूल्यावर 28% GST लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता ही जी बैठक पार पडलेली आहे ही GST परिषदेची 50वी बैठक होती. याचं अध्यक्षपद निर्मला सीतारामन यांनी भूषवलेलं आहे. व या बैठकीचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याबरोबरच GST परिषदेच्या 50व्या बैठकीच्या निमित्ताने GST कौन्सिल 50 स्टेप्स टुवर्ड्स अ जर्नी या नावाचा एक लघुपट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. व हा लघुपट हिंदी, इंग्रजी आणि 11 प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. तसेच या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये कर्करोगावरील औषध डिनोटॅक्सिमॅबवर संपूर्ण करसूट देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, डिनोटॅक्सिमॅब हे कर्करोगावरील औषध आहे. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणतं औषध हे कर्करोगावरील औषध आहे? तर डिनोटॅक्सिमॅब हे कर्करोगावरील औषध आहे व आता या औषधावर संपूर्ण करसूट देण्यात आलेली आहे. आणि या औषधाबरोबरच अंतराळ क्षेत्रातील खाजगी अवकाश कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी उपग्रह प्रक्षेपणावर देखील GST मध्ये सूट देण्यात आलेली आहे. व ज्या इतर वस्तू आहेत ज्यामध्ये न शिजवलेले, न तळलेले आणि प्रक्रिया करून बाहेर काढलेले स्नॅक यावर आधी 18% GST लावण्यात येत होता, तो कमी करून 5% करण्यात आलेला आहे. सिनेमागृहामध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील GST सुद्धा 18% वरून 5% करण्यात आलेला आहे. इमिटेशन जरी धाग्यावर किंवा सुतावरील GST हा 12% वरून 5% करण्यात आलेला आहे. LD स्लॅगवरील GST दर हा 18% वरून 5% करण्यात आलेला आहे. तर फिश सोल्युएबल पेस्टवरील GST दर हा 18% वरून 5% करण्यात आलेला आहे. एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अंडर 20 मेल ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर या अंडर 20 मेल ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने ट्रिपल जम्पर टी सेल्वा प्रभू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे टी सेल्वा प्रभू आहेत हे तामिळनाडू राज्याचे आहेत व हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांना हा पुरस्कार आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनच्या 50व्या वर्धापन दिनाच्या समारंभामध्ये देण्यात आलेला आहे. आणि हा जो समारंभ आहे हा कुठे पार पडलेला आहे? तर थायलंड मधील बँकॉक येथे हा समारंभ पार पडलेला आहे.
तसेच या समारंभामध्येच आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनद्वारे आशियातील सर्वोत्कृष्ट महासंघ पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आलं आहे? तर या पुरस्काराने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाला गौरवण्यात आलेला आहे. भारतीय ॲथलेटिक्स महासंघालाच इंग्लिशमध्ये ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असं म्हणतात व याची निर्मिती 1946 मध्ये करण्यात आलेली आहे. हे जे इंग्लिशमधील नाव आहे हे लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये तुम्हाला यावरच प्रश्न विचारण्यात येतो. बरं मित्रांनो, कालपासून म्हणजेच 12 जुलैपासून 25व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपला सुद्धा थायलंडमधील बँकॉक येथे सुरुवात झालेली आहे व ही जी स्पर्धा आहे ही 12 ते 16 जुलै दरम्यान चालणार आहे. आणि या स्पर्धेतील मॅस्कॉट कोणाला बनवण्यात आलेला आहे? तर भगवान हनुमान यांना आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं शुभंकर बनवण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण किती देश सहभागी आहेत? तर या स्पर्धेमध्ये एकूण 10 देश सहभागी आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार गेल्या 15 वर्षात किती भारतीय नागरिक गरिबी रेषेबाहेर आलेले आहेत? तर आता या अहवालानुसार गेल्या 15 वर्षामध्ये एकूण 41.5 कोटी भारतीय नागरिक हे गरिबी रेषेबाहेर आलेले आहेत. तसेच या अहवालातील माहितीनुसार 2005-06 मध्ये भारतातील गरिबीचं प्रमाण हे 55.1% होतं, ते 2019-21 मध्ये 16.4% झालेलं आहे. पोषण निर्देशांक 2005-06 मध्ये 44.3% होता, 2019-21 मध्ये तो 11.8% झालेला आहे. बाल मृत्यू दर हा 4.5% होता, तो घटून 1.5% झालेला आहे. स्वच्छतेच्या मूलभूत सोयीपासून वंचितांचं प्रमाण हे 50.4% होतं, ते 11.3% झालेलं आहे. आणि पेयजलापासून वंचितांचं प्रमाण हे 16.4% वरून 2.7% इतकं झालेलं आहे. याबरोबरच या अहवालानुसार जगातील 110 देशात एकूण 6.1 अब्ज नागरिकांपैकी 1.1 अब्ज नागरिक म्हणजे सुमारे 18% नागरिक हे कमालीच्या गरिबीत राहत आहेत. आणि उपसहारा आफ्रिका व दक्षिण आफ्रिका येथे जगभरातील एकूण गरिबांच्या 65% गरीब एकवटलेले आहेत. भारतासह 25 देशांनी 15 वर्षात त्यांचे जागतिक MPI मूल्य हे यशस्वीरित्या निम्मे केलेलं आहे. या देशामध्ये कंबोडिया, चीन, काँगो, होंडुरास, भारत, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. बरं, हा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे हा कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे 2010 पासून हा इंडेक्स प्रकाशित केला जात आहे. आणि या इंडेक्सची निर्मिती 3 आयाम व 10 निर्देशांकाद्वारे केली जाते. यामध्ये 3 आयाम कोणते आहेत? तर आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान दर्जा हे 3 आयाम आहेत व त्यामध्ये असलेले 10 निर्देशांक कोणते आहेत? तर आरोग्यामध्ये पोषण व बालमर्त्यता, शिक्षणामध्ये शालेय वर्षे व बालक पटसंख्या व जीवनमान दर्जामध्ये मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह व स्वयंपाकाचे इंधन या निर्देशांकाचा समावेश होतो. हे जे सर्व आयाम आणि निर्देशांक आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. बरं मित्रांनो, तुम्हाला जर असं विचारलं की एखादा व्यक्ती बहुआयामी गरीब आहे असं कधी म्हटलं जातं, तर आता हे जे 10 निर्देशांक आहेत त्यापैकी 33.33% किंवा त्यापेक्षा जास्त निर्देशांकापासून एखादा व्यक्ती वंचित असल्यास त्याला बहुआयामी गरीब असं म्हटलं जातं. व तसेच या 10 निर्देशांकापैकी 50% किंवा 50% पेक्षा जास्त निर्देशांकापासून एखादा व्यक्ती वंचित असल्यास त्याला तीव्र बहुआयामी गरीब असं म्हटलं जातं. यावर एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी कोणत्या राज्यातून उमेदवारी अर्ज सादर केला आहे? तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात या राज्यामधून उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. आता नुकतीच निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार या निवडणुका 24 जुलै रोजी पार पडणार आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील 1 जागेसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा. शेख तलाल फहाद अल अहमद अल सबा यांची कोणत्या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता शेख तलाल फहाद अल अहमद अल सबा यांची ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ही जी ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 16 नोव्हेंबर 1982 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय कुवेत येथे आहे. तर 45 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या या OCAच्या सदस्य आहेत. याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, युनायटेड नेशन्स ऑफ आउटर स्पेस अफेअर्सच्या संचालकपदी आरती होलामेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्रिक्स CCI महिला व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी रुबी सिन्हा, एअर ऑफिसर इन चार्ज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून एअर मार्शल राजेश कुमार आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे महासंचालक जनार्दन प्रसाद, UNDPच्या उपप्रमुखपदी हाऊ लियांगजू, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे 78वे अध्यक्ष म्हणून डेनिस फ्रान्सिस, तर केंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे?
तर आता मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी म्हणजेच त्याची जागा निश्चिती करण्यासाठी व इतर कार्यासाठी डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर या समितीमध्ये एकूण 6 सदस्य आहेत व हे जे मराठी भाषा विद्यापीठ आहे हे कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे हे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर भारताने कोणत्या देशासोबत भारतीय रुपयामध्ये द्विपक्षीय व्यापार सुरू केला आहे? तर आता भारताने आपला शेजारी देश बांगलादेश सोबत भारतीय रुपयामध्ये द्विपक्षीय व्यापार सुरू केलेला आहे. या अंतर्गत आता टक्का रुपये ड्युअल करन्सी कार्ड सुद्धा जारी केलं जाणार आहे. मित्रांनो, आता प्रथमच बांगलादेश एखाद्या देशासोबत अमेरिकी डॉलर शिवाय द्विपक्षीय व्यापार करत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय मलाला दिवस आहे हा 12 जुलै रोजी साजरा केला जातो. याच दिवशी मलाला युसुफजाई यांचा वाढदिवस असतो व त्यांचा वाढदिवस हा 2013 पासून आंतरराष्ट्रीय मलाला दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. मित्रांनो, 12 जुलै रोजीच नाबार्डची सुद्धा स्थापना झालेली आहे व आता नाबार्डच्या स्थापनेला 42 वर्षे पूर्ण झालेली आहेत. नाबार्डचं फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असे याचं पूर्ण स्वरूप आहे. या बँकेची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारसीवरून 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर के विशाजी हे सध्या या बँकेचे अध्यक्ष आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.